ची नोंद शासन दरबारी घेतली गेलेली आहे आणि म्हणूनच त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे। तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेला मोठा वारसा आहे। विशेषतः कराड तालुक्याची पत्रकारिता विचारात जर घेतली तर याही पूर्वी कराड तालुक्यातील काही पत्रकारांनी तंटामुक्त अभियान असो, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असो किंवा आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान असेल, अशा वेगवेगळ्या शासनाच्या योजना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी, समाजाचं प्रबोधन होण्यासाठी आपल्या लेखणीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे। त्याचबरोबर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या अनेक प्रश्नांना वाचा देखील फोडलेली आहे, परखड भाष्य केलेलं आहे आणि अशा या पत्रकारितेचा वारसा असलेल्या या कराड शहरातील आमचे सहकारी देवदास मुळे यांना शासनानं राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला। आम्हा सर्वांनाच आनंद झाला। यापूर्वी सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी अगदी राज्यस्तरीय यश मिळवलेल्या राज्य पातळीवरती प्रथम क्रमांकाचे देखील त्यांचे सन्मान झालेले आहेत। हरीश पाटणे असो सातारचे, आमचे कराडचे आनंद पाटील असो, आनंद थोरात असो, प्रतिभा राजे असो, अशा अनेक पत्रकारांनी, अमोल जाधव आमच्या गोंदीचे, ज्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी आपली पत्रकारिता अत्यंत प्रभावीपणे केली, त्याची देखील दखल शासन स्तरावरती घेतलेली आहे। हेमंत पवार, अशा अनेक पत्रकार सहकारी जे आहेत आमचे, त्यांनी केलेल्या कामाची नोंद वेळोवेळी विविध सामाजिक संस्था संघटनांनी घेतलेली आहे, शासनाने देखील घेतलेली आहे। सर्वांचाच वाट्याला हा मोठा सत्काराचा योग आला नाही, कारण मधल्या काळामध्ये काही कोरोनाची परिस्थिती असेल किंवा आमच्यामध्ये काही थोडासा समन्वयाचा अभाव असेल, मात्र ज्या ज्यावेळी आमच्या सहकार्याचा गौरव झाला त्यावेळी निश्चितपणानं आम्हा सर्वांना आनंद झाला। व्यक्तिगत पातळीवरती आम्ही सर्वांनी भेटून त्यांचा सन्मान केला, सत्कार केला। आज देवदास मुळे यांचा एक मोठ्या स्वरूपात या ठिकाणी सन्मान करण्याचा संकल्प समोर आला आणि सर्व पत्रकारांनी त्याला मान्यता दिली। आज या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होईल। तत्पूर्वी एक कार्यक्रमाचा एक शिष्टाचाराचा भाग म्हणून नामदार शंभूराज देसाई यांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं स्वागत करण्यासाठी मी माझे सहकारी विशाल पाटील आणि राजेंद्र मोती यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। जाणार आहेत ना बाबा? सहकारी मित्र, दैनिक तरुण भारतचे उपसंपादक, आदरणीय पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, व्यासपीठावरील आजच्या सोहळ्याचे सत्कारमूर्ती देवीदास मुळे, वहिनी आणि इतर सर्व पदाधिकारी, कराड तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार आणि ज्ञात अज्ञात सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या सर्वांचं सुरुवातीलाच मी स्वागत करतो। मी अभय कुमार देशमुख या कार्यक्रमाची प्रास्ताविकाची जबाबदारी आयोजकांनी माझ्यावरती सोपवलेली आहे। खरं तर आजचा दिवस हा आम्हा पत्रकारांसाठी गौरवाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आमच्यातलेच एक सहकारी वरिष्ठ पत्रकार त्यांना कडून पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व पत्रकारांना झालेला आहे। हा पुरस्कार फक्त एका व्यक्तीचा नाही तर या संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचा आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच या पुरस्काराचा आज हा सत्कार सोहळा आम्हा सर्व पत्रकारांकडून या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही भरवलेला आहे। खरं तर देवीदास मुळे यांच्याबद्दल आपल्या सर्वांना सर्व काही माहीत आहे, पण तरी सुद्धा कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणून मला देवीदास मुळे यांच्याबद्दल थोडक्यात आपल्या समोर काही बाबी मांडायच्या आहेत। देवीदास मुळे यांचा जन्म विचारवंतांची भूमी समजल्या जाणाऱ्या या कराड नगरीमध्ये झाला। शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपलं पदवी जी आहे ती कला क्षेत्रामध्ये घेतली। तिथेच न थांबता त्यांनी पुढे जात टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची मास्टर ही डिग्री मिळवली। त्यानंतर 1998 साली त्यांनी दैनिक तरुण
त्याला त्याच्यामागे सखोल अभ्यास लागतो, मेहनत लागते, चिकाटी लागते, सचोटी लागते. तेच सर्व गुण आमचे वरिष्ठ देविदास मुळे यांच्यामध्ये आहेत. म्हणूनच याची दखल महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क या विभागानं आणि माहिती संचालनालयाने घेतली आणि महाराष्ट्रात प्रतिष्ठित समजला जाणारा स्वच्छता जनजागृतीबद्दलचा महाराष्ट्राचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना जाहीर झाला. खरं तर हा पुरस्कार त्यांना मिळाला यामागची कारणं पण आपल्याला समजून घ्यावी लागतील. संपूर्ण देशामध्ये आपल्या कराड नगरपालिकेनं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नंबर मिळवलेला आहे. मात्र या विषयावरती अभ्यास करत असताना देविदास मुळे यांनी फक्त कराड, सातारा जिल्हा किंवा महाराष्ट्रापुरता विचार न करता स्वच्छताच्या बाबतीमध्ये इंदोर सिटी असेल किंवा उत्तराखंडमधील अलंकापुरी असेल या ठिकाणी अभ्यास दौरा करत त्यातले बारकावे जाणून घेतले. हे बारकावे जाणून घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कराडमध्ये येत त्यावरची सखोल असं लिखाण केलं आणि आपल्या कराडमधल्या लोकांमध्ये, तालुक्यातल्या लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जनजागृती केली. खरं तर आजचा हा सन्मान आम्ही पत्रकार जरी करत असलो तरी हा सन्मान हा देविदास मुळे त्यांच्या कुटुंबियांचा आहे. याचं कारण त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वहिनींनी दिलेली साथ, त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली साथ ही खूपच अनमोल आहे. या पुरस्कारासाठी राज्य शासनानं देविदास प्रल्हाद मुळे यांना या ठिकाणी नियुक्त केल्यानंतर किंवा जाहीर केल्यानंतर मी आपल्याला सांगतो मागील 27 वर्षापासून देविदास सर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक या ठिकाणी राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणूनच ज्या वेळेला हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला त्यावेळेला या पुरस्कारात जाहीर झाल्यानंतर आपल्या कराड नगरीत आणि आसपासच्या भागामध्ये त्यांचा गौरव करण्याचं प्रमाण जे आहे, त्यांचा सत्कार करण्याचं प्रमाण आहे, हीच खरं तर त्यांच्या या कार्याची पावती आहे असं म्हणे. खरं तर प्रास्ताविक जास्त लांब नसावं, मी थोडक्यामध्ये आता देविदास सरांचं या ठिकाणी माहिती सांगितली आहे. पण आजचा सत्कार सोहळा आहे, सत्कार सोहळ्याची सत्कार मूर्ती आहेत, वहिनी आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा आहेत. तर मी एक या सत्कार सोहळ्याचा यांच्या लेखणीचा एक सन्मान म्हणून माझा आवडता एक अभंग आहे तुकोबारायांचा, त्या 4 ओळी या सत्कार मूर्तींसाठी मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करेन. आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दचे आमच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका, तुका म्हणे पहा शब्दचे हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. तुकोबांच्या या 4 ओळी आपल्या या पुरस्कारासाठी समर्पित आणि आपण सर्वजण या पुढच्या काळासाठी, या पुढच्या वाटचालीसाठी देविदास सरांना खूप खूप शुभेच्छा देऊया. धन्यवाद. कार्याची दखल घेऊन कराडमधील पत्रकारांच्या मनामध्ये त्या पत्रकाराबद्दल जी भावना आहे ती शब्दबद्ध केलेली आहे. त्याचं मानपत्र जे तयार केलेलं आहे त्याचं वाचन करण्यासाठी मी आमचे सहकारी संदीप चेंगे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. सन्मानपत्र महाराष्ट्र शासन स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार 2021 माननीय श्री देवदास मुळे कार्यालय प्रमुख सकारात्मक मूल्यनिष्ठ आणि लोकजागृतीवर पत्रकारितेच्या माध्यमातून माणसाच्या मनात ठसा उमटवणारे माननीय देवदास मुळे हे नाव आज पत्रकारितेच्या क्षेत्रात आदराने घेतले जाते. पदव्युत्तर शिक्षणानंतर जर्मनीतील संस्थेच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे वृत्तपत्रांची मांडणी व सौंदर्यशास्त्र या विषयाचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले. 1998 साली त्यांनी पत्रकारितेची वाटचाल सुरू करताना कराड प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, मुख्य प्रतिनिधी, उपसंपादक, सातारा आवृत्तीचे मुख्य उपसंपादक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. व्यावसायिक कामगिरीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे सुरू करण्यात आलेल्या वृत्तपत्र पदवी अभ्यासक्रमासाठी मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. तसेच वेणुताई चव्हाण महाविद्यालय, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय व महिला महाविद्यालय येथे ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रमांतर्गत अध्यापनाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या प्रेरणेतून गेल्या 25 वर्षात असंख्य पत्रकार व ग्रामीण वार्ताहर घडले आहेत. गंभीर विषयांचा सखोल अभ्यास, परिपूर्ण शैली, नेमक्या शब्दांची निवड आणि जनतेच्या मनाला भिडणारे विवेचन ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये आहेत. कराड नगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमात त्यांनी 2018 साली केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत झोकून देऊन योगदान दिले. स्वच्छता जनजागृतीसाठी त्यांनी इंदोर, मध्य प्रदेश, अंबिकापूर, छत्तीसगड यासारख्या स्वच्छ शहरांच्या अभ्यास दौऱ्यातून अनुभव घेऊन प्रभावी
उल्लंघन केले. महाराष्ट्र शासनाने 2017 साली महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार सुरू केला. त्या अंतर्गत 2019 साली राज्यातील एकमेव पत्रकार म्हणून त्यांची निवड झाली. हा त्यांच्या कार्याचा अभिमानास्पद गौरव आहे. हा पुरस्कार त्यांच्या अथक निस्वार्थी व समाजाभिमुख कार्याचा शाश्वत सन्मान ठरला आहे. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता लोकसेवेचे साधन मानणारे माननीय देवदास मुळे यांचे व्यक्तिमत्व हे सातत्य, प्रामाणिकता व सामाजिक बांधिलकीचे उज्ज्वल प्रतीक आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत. याचा आम्हाला अभिमान. स्थळ कराड, दिनांक 16 ऑगस्ट 2025, कराड पत्रकार संघ. धन्यवाद. या सत्कार सोहळ्यातील मुख्य क्षण आता या ठिकाणी आपण नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते देवदास मुळे यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. तो क्षण जवळ आलेला आहे. देवदास मुळे यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि बहिणींना सौभाग्यवस्त्र देऊन त्यांचा सत्कार करावा अशी विनंती मी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना. मॅडम फोटो दे, फोटो दे मॅडम पुढे हा ठीक आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी या देखील त्यांचा सत्कार करतो. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराजजी देसाई साहेब, सतीश, आमचे मित्र राजेंद्रसिंह यादव, रणजित नाना, समोर कराड पालिकेचे माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, कुलवान मॅडम, प्रांताधिकारी DYSP मॅडम, तहसीलदार मॅडम आणि कराड शहर व तालुक्यातील आपण सर्व पत्रकार. खरं तर माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचा कराड शहर व तालुक्यातील पत्रकारांनी एक मोठा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते केला. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. आणि आज खरं तर आत्ताच 5 मिनिटापूर्वी कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले यांनी माझा सत्कार केला. खरं तर आजच्या या सत्काराचं औचित्य एक आहे. खरं तर स्वच्छतेसाठी ज्या लोकप्रतिनिधीने आग्रह धरला अशा 2 लोकप्रतिनिधींच्या हस्ते हा सत्कार झाला. पालकमंत्र्यांनी मला वाटते 15 दिवसापूर्वीच स्वच्छ भारत अभियानची आढावा बैठक साताऱ्यामध्ये घेतली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही सूचना केल्या होत्या. ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही पालकमंत्र्यांनी सतत जिल्हा प्रशासनाला काही सूचना स्वच्छतेच्या अनुषंगाने केल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावर कचरा टाकला जातो त्या ग्रामपंचायतींना त्यांच्यावर कारवाई करा असं सुद्धा पालकमंत्र्यांनी आदेश दिले होते. डॉक्टर अतुल बाबांनी मला वाटते महिन्यापूर्वीच कराड नगरपालिकेत हा 3रा क्रमांक जो स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मिळाला. त्याच्यापूर्वी कराड नगरपालिकेत सुद्धा स्वच्छतेची आढावा बैठक घेतली होती आणि पुन्हा एकदा मधल्या काळात जी मरगळ आली होती त्यातून पुन्हा एकदा कराडनं पुढे जाऊन काम करावं असं त्यांनी प्रेरणा कराड पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली होती. आणि अशा 2 स्वच्छतेसाठी आग्रह धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते आज माझा सत्कार इथं केला. त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. खरं तर ह्या पुरस्काराची त्याची पार्श्वभूमी आहे ते आपणा सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. 2014 साली पंतप्रधान पदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीला
दिल्लीमध्ये वाल्मिकी मंदिरात स्वतः पंतप्रधानांनी हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानची घोषणा केली होती आणि त्या पंतप्रधानांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करण्यापाठीमागं देशभरात स्वच्छतेचा संदेश देण्याचा त्यांचा हेतू होता आणि तो त्यावेळेला सक्सेस झाला. आणि त्या स्वच्छ भारत अभियानचं पहिल्या टप्प्याचं जे उद्दिष्ट होतं, कारण 2019 महात्मा गांधीजींच्या जयंतीला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, तर ह्या 5 वर्षामध्ये संपूर्ण भारत हा ओपन डिपेक्शन फ्री म्हणजे उघड्यावर शौचमुक्त व्हावा हे त्या अभियानाचं उद्दिष्ट होतं. त्याच्याबरोबर घनकचरा व्यवस्थापन हा त्याचा दुसरा उद्देश होता. आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत देशभरामध्ये सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये नगरपालिकांना, महापालिका, ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला. वैयक्तिक शौचालय म्हणजे जी गोरगरीब कुटुंब आहेत त्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी सुद्धा अनुदान दिलं गेलं. कराड नगरपालिकेने अनुदान तसं दिलं, कारण राजेंद्र यादव यांचीच त्यावेळेला हे सगळे सहकारी नगरपालिकेत काम करत होते. कराडमध्ये सुद्धा त्यावेळेला ह्यामध्ये ओडीएफची जी कन्सेप्ट होती त्याच्यामध्ये विमानतळाच्या दर्जाची सार्वजनिक शौचालय बांधली गेली पाहिजेत असा त्या ODF++चा एक उद्दिष्ट होतं. आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की कराडमध्ये सुद्धा अगदी हायटेक टॉयलेट ही कराडमध्ये त्या काळात उभारणी केली होती आणि त्याच्यामुळेच कराड ODF++ हा जो मानांकन आहे ते कराडला मिळालं होतं. आणि याच्या अंतर्गतच पुढे मग पंतप्रधानांनी शहरी भागासाठी स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा सुरू केली आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया याशिवाय ODF आणि नागरिकांचा म्हणजे लोकसहभाग अशा अनुषंगाने ही स्पर्धा सुरू झाली. पहिल्या वर्षी 2017ला त्याच्यामध्ये देशातल्या फक्त राजधान्यांचा समावेश होता. बेंगलुरू, कोलकाता, चेन्नई, म्हैसूर, मुंबई, पुणे अशी मोठी मोठी शहरं त्याच्यामध्ये होती आणि काही तीर्थक्षेत्रांचा समावेश केला होता. आणि त्या वर्षी शिर्डीला यशवंत डांगे आपले कराडला आलेले मुख्याधिकारी होते आणि दुसऱ्या वर्षी 2018ला मुख्याधिकारी म्हणून त्यांची बदली झाली कराडला. आणि त्याच वर्षी केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला की ह्या स्वच्छ सर्वेक्षणची व्याप्ती वाढवायची आणि त्यावेळेला मग त्यांनी देशातल्या 4900 नगरपालिकांचा याच्यामध्ये सहभाग घेऊन स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा संपूर्ण महापालिका आणि नगरपालिकांसाठी सुरू केली. आणि त्या अंतर्गत मग स्वच्छ सर्वेक्षणचा अनुभव असल्यामुळे डांगे साहेब कराडला आले, त्यांनी नगरसेवकांची चर्चा केली. त्यांनी सांगितलं की मला यातलं सगळं माहिती आहे आणि कराडमध्ये थोडक्यात असं की कराडमध्ये ज्या साधन सुविधा उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून त्यांना असं वाटत होतं की आपण कराडमध्ये खूप पुढे जाऊ शकतो या स्पर्धेमध्ये. नगरसेवकांनी त्यांना संमती दिली, त्यांना पाठिंबा दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की 2018ला कराड देशात 38व्या क्रमांकावर होतं. 2019 ते देशात पहिल्या क्रमांकावर आलं. तोच क्रमांक 2020 साली पहिल्या क्रमांकावर ठेवला. या दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारचं जे स्वच्छ सर्वेक्षणचं स्वच्छतेचं अभियान आहे ते पुढे नेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची घोषणा केली आणि त्या अभियानांतर्गत 2018 साली स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार जे पत्रकारितेचे उत्कृष्ट पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातर्फे दिले जातात. त्याच्यामध्ये हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांनी ॲड केला आणि मग स्वच्छतेसाठी लिखाण त्याचे जनजागृती या अनुषंगानं काम करणाऱ्या पत्रकारांना हा पुरस्कार पुढे सुरू केला. आणि त्या पुरस्कारांतर्गत आम्ही खरं तर हा उद्देशच नव्हता पुरस्कार मिळवणं, पण 2018 पासून आम्ही या अभियानाशी जोडला गेलो आणि आज अखेर स्वच्छतेच्या अनुषंगानं मी सतत बातम्या लिहित गेलो. एका वर्षाचं जर बघितलं तर मी साधारण स्वच्छतेवर मागच्या 5 वर्षात 500 बातम्या गेल्या असते, इतकं त्या संदर्भात काम केलं. योगायोगानं कराडमध्ये अधिकारी चांगले होते, त्यानंतर नगरसेवकांचं सुद्धा या सगळ्या स्वच्छता चळवळीला पाठिंबा होता. आणि स्वच्छ सर्वेक्षणचा अर्थ असा आहे की स्वच्छता तुम्हाला नजरेला ती अनुभवता आली पाहिजे. तुम्ही एखाद्या जर चांगल्या रुग्णालयामध्ये गेला तर तुम्हाला तिथं स्वच्छता दिसते, 5 स्टार हॉटेलमध्ये गेला तर तुम्हाला ती स्वच्छता आपल्या नजरेला दिसते, जाणवती. पण तीच आपण जर रस्त्यावर आलो तर आपल्याला ती स्वच्छता दिसत नाही. तर ह्या स्पर्धेचा उद्देश असा होता की लोकांना ही स्वच्छता जाणवली पाहिजे, त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग वाढला पाहिजे, लोकांचं स्वच्छतेविषयी विचार बदलले पाहिजेत. या अनुषंगाने एक स्पर्धा घेतली. ह्याच्यामध्ये लोकल फीडबॅक म्हणजे निव्वळ तुम्ही स्वच्छता
केली आणि येऊन पाणी करून गेली समिती म्हणून मार्क मिळत नाही. तर तुमचं शहर स्वच्छ आहे की नाही हे त्याच गावातल्या नागरिकांनी परत फोन करून सांगायचं. त्यासाठी सुद्धा दिल्लीवरून फोन यायचे. गेल्या वर्षीचं जे डाटा आहे, आत्ता जो नगरपालिकेला 3रा क्रमांक मिळाला देशातला, देशभरात सुमारे 14 कोटी लोकांनी ह्याच्यामध्ये आमचं शहर स्वच्छ आहे असा अभिप्राय दिल्लीच्या स्वच्छ भारत अभियानच्या जी कमिटी होती त्या कमिटीला दिला. म्हणजे इतका लोकसहभाग ह्या सगळ्यामध्ये वाढला. आणि खरं तर स्वच्छता एखाद्या आपल्याला आपण असा आग्रह धरला पाहिजे की आपल्याला आम्ही स्वच्छ शहरात राहणारे नागरिक आहोत. कराडमध्ये ते काही प्रमाणात सक्सेस झाले. खरं तर आम्ही किंवा तुमच्यापैकी सुद्धा अनेक लोक ज्या वेळेला बाहेरून लोक येतात त्यावेळेला ते म्हणतात की आमच्यापेक्षा तुमचं गाव स्वच्छ आहे असं म्हणणारे लोक आहेत. इतकी स्वच्छतेची काळजी कराड नगरपालिकेने घेतली. मधल्या काळात मरगळ होती पण आता पुन्हा नगरपालिका त्या विषयावर काम करते. अधिकाऱ्यांचं सुद्धा त्यात प्रोत्साहन आहे. नगरसेवक सुद्धा त्या सगळ्यात सहभागी आहेत. आणि असं असताना साहेब पालकमंत्र्यांनी सुद्धा सातारा जिल्हा स्तरावर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अशा दोन्ही विभागाच्या बैठका घेऊन सातत्याने त्या संदर्भात सतत सूचना केल्या की ही क्लीननेस हा सतत राहिला पाहिजे जिल्ह्यामध्ये. अशा पद्धतीनं काम केल्यानंतर मला 2021 सालचा पुरस्कार जाहीर झाला. खरं तर 21 सालचा पुरस्कार आणि 25 मध्ये आपण साकार एवढा वेळ का कोविडच्या काळामध्ये जे काय एकूण विस्कळीतपणा आला त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे पुरस्कार म्हणजे कृषीचे, साहित्य किंवा सांस्कृतिक आणि पत्रकारिता हे पुरस्कार जाहीरच केले गेले नाही. तर त्या सगळ्या पुरस्कारांची घोषणा यावर्षी झाली. पुरस्कार मिळणार ही खरं तर खात्री होती पण पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही 2-3 वेळा म्हटलं की साहेब तेवढं ती माहिती जनसंपर्काच्या पुरस्कारांची घोषणा करायला हवा. तर त्यावेळेला आम्हाला साहेब म्हणायचे की ती मुख्यमंत्र्याचं खातं आहे तरी पण तू निवेदन दे. तर शेवटी तो 2025 मध्ये जाहीर झाला आणि हा पुरस्कार मिळाला. आणि खरं तर आज सगळ्याच कराड पत्रकारिता आले त्यांनी सत्कार केला. पुरस्कारासाठी काम केलं. मला पुरस्कार मिळाला पण आनंद कराडकरांना झाला अशी भावना मला सतत पाहायला मिळाली. लोकांना खूप आनंद मिळाले आणि ते मी गेले 2 महिने अनुभवतोय. आणि हे जे काय काम आहे जे स्वच्छतेचा आग्रह करणारी जी पत्रकारिता आहे ती यापुढील काळात करण्याचा शब्द देतो. आणि आपण सर्वांनी खरं तर इथं उपस्थिती लावली सगळेच क्षेत्रातील लोक आहेत. आपल्या सर्वांच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. कराडचे लोकप्रतिनिधी अतुल बाबा पालकमंत्री साहेब, कराडचे नगरसेवक आहेत, शासकीय अधिकारी आहेत, आपल्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक उपक्रमाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये होत असतो. त्यामुळं खरं तर पत्रकार म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडत असताना अनेक चॅलेंजेस आपल्याला असतात. अनेक संघर्षाला आपल्याला सामोरे जावं लागतं. एखादी ब्रेकिंग न्यूज ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक मीडियावर येते किंवा आपण न्यूजपेपर सकाळी हातात घेतो त्यावेळेला एखादी ठळक बातमी आपल्या समोर येते. ती बातमी येत असताना आमच्या पत्रकार बांधवांचं किती कष्ट आहे ती बातमी आणण्यामध्ये हे सुद्धा अनेक आमच्यासारखे लोक जाणतात. त्याची नोंद आमच्या जवळ आहे. पत्रकारांचा तेवढा अभ्यास असावा लागतो, तेवढं सखोल विचार करून ते लिहावं लागतं. आणि कारण अनेक जाणकार लोक देखील वर्तमानपत्र वाचत असतात. अलीकडं आपल्याला माहित आहे इंटरनेटमुळे जग जवळ आलेलं आहे. अलास्कामध्ये काही घडलं की 2 मिनिटांमध्ये नेटवर ते येतं आणि 2 राष्ट्राध्यक्ष भेटून त्यांचे हावभाव कसे होते याच्यावरचं विश्लेषण देखील नेटवर येतं. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने पत्रकारितेचे चॅलेंजेस देखील वाढत चाललेले आहेत. त्यामुळं माझं या मतदारसंघात या 5 वर्षामध्ये मला संधी मिळाल्यानंतर एक स्वप्न आहे की पत्रकार भवन हे चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या बांधवांसाठी इथं उभं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पुढाकार घ्या, आपल्यामध्ये एकमत करून घ्या आणि आम्हाला शेवटी सांगा की काय करायचंय. आपल्याला शेवटी सगळे पत्रकार एकत्र घेऊन जर का असं पत्रकार भवन झालं तर त्याचा मोठा फायदा हा भविष्यामधल्या जे एडिटोरियल येतील तुमचे किंवा वर्तमानपत्रांना आता नव्या
टेक्नॉलॉजीची जोड देण्याचं काम देखील चालू आहे. या सगळ्या गोष्टींना या पत्रकार भवनचा फायदा होईल. त्याबरोबर प्रेस कॉलनीचं देखील मी अनेक वेळेला बोलून दाखवलं की त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं आमच्याकडून काम करून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना की आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शेवटी आपले काही विचार असतात, आपला काही थॉट प्रोसेस असतो, पण कुठलंही सरकार आलं तर ते सरकार शेवटी जनतेचं सरकार असतं. लोकांसाठी त्यांनी काम करावं लागतं आणि लोकप्रतिनिधी सुद्धा निवडून गेल्यानंतर त्यांनी असे जे सामाजिक प्रश्न आहे या सामाजिक प्रश्नामध्ये सोडवणूक होण्यासाठी या प्रश्नांची सगळ्यांचा विचार घेऊन त्याच्यामध्ये काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे या दोन प्रश्नांच्या विषयी माझं मत आहे की आपण बसून एखादी कमिटी करावी. कमिटी करून त्याच्यामध्ये नेमकं आम्ही काय केलं पाहिजे अशा पद्धतीचं आम्हाला तुम्ही सूचना द्या, आम्हाला मार्गदर्शन करा. की समजा आपल्याला प्रेस कॉलनी करायची असेल तर कुठल्या जागेला ती प्रेस कॉलनी झाली पाहिजे, त्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला. आपण मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर त्याचा पाठपुरावा करू शकतो, कलेक्टरांच्या पातळीवर त्याची बैठक लावू शकतो. त्याच्यासाठी आपल्यामध्ये आता एकमत आहेच, पण मला असं वाटतं की एक कॉन्क्रीट जर का तुम्ही त्याची एक कमिटी केली सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्या समितीमध्ये जे सर्वमान्य असेल त्या समितीने जर का मला सिनॉप्सिस करून दिल्या प्रेस कॉलनी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किती आहेत नेमकी, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, प्रिंट मीडियाचे पत्रकार किती आहेत त्याचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, हे किती फॅमिलीज होतात, किती मोठी आपल्याला प्रेस कॉलनी लागेल, किती जागा उपलब्ध आपल्याला करणं आवश्यक आहे, हे सगळं तुम्ही जर का मला तयार करून दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. मला असं वाटतं की ह्या 5 वर्षामध्ये मीडियाच्या संबंधी दोनच माझ्या अपेक्षा राहतील की तुम्ही पत्रकार भवन आणि प्रेस कॉलनी या दोन्ही गोष्टीसाठी मला तुम्ही साथ द्या, मला तुम्ही आराखडा तयार करून द्या. आराखडा तयार करून देत असताना कोणावरही अन्याय न होता ट्रॅक रेकॉर्ड तपासून कुठेही त्याच्यामध्ये चुकीचं पाऊल पडणार नाही अशा प्रकारच्या सूचना तुमच्याकडनं मला अपेक्षित आहेत. मला असं देखील वाटतं की भविष्यामध्ये जे पत्रकार घडणार आहेत किंवा आपल्या बरोबर जे काम करणारे ज्युनियर लोक असतात या लोकांना ट्रेन करायची क्षमता तुमच्यामध्ये असं माझं मत आहे. जर का माझ्यासारख्या साध्या माणसाला तुमच्याकडनं प्रशिक्षण मिळून मी इतका ट्रेन होत असेल तर मग नवीन नवीन माणसांना तुम्ही जर का सांगितलं तर ते किती चांगलं पत्रकारितेमध्ये काम करतील याचा तुम्ही विचार करा. तुम्ही जर का तुमची डेझिग्नेटेड स्पेस असेल तर तुम्ही शॉर्ट कोर्सेस करू शकता. त्याच्या माध्यमातून एक एनजीओ तुम्ही फॉर्म केली तर त्यातनं चांगलं तुम्ही काम करू शकता. आम्ही सगळं फिट तुम्हाला बाकीचा तुम्हाला जे पाठपुरावा लागणार आहे तो आम्ही करून देऊ किंवा तुम्हाला जो बॅकअप लागणार आहे तो आम्ही करून देऊ. अनेक शिक्षण संस्था आहे पाहिजे ते तुम्हाला सहकार्य करतील, त्याच्यामध्ये करिक्युलम करून देतील. काय अवघड नाही ते. एनजीओ करणं काय अवघड आहे. तुम्ही जाऊ शकता बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली एक ट्रस्ट रजिस्टर करू शकता, तुमची एक बॉडी करू शकता आणि त्यात तुम्ही काम करू शकता. जर्नलिझमचे तुम्ही काही शॉर्ट कोर्सेस करू शकता किंवा युनिव्हर्सिटी अफिलिएटेड कोर्सेस करू शकता. आणि हे अवघड नाही, सोपं आहे. आपण अवघड एवढी कामं करत असतो तर सोपी कामं का करत नाही हा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष घालावं. आपल्या बऱ्याच अपेक्षा आहेत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांकडनं, त्या पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न करावा. कराडला एक उंचीचं लिखाण करणाऱ्या पत्रकारांचा वारसा आहे. आपल्याकडं मोठे नेते देखील होऊन गेले. एक वेगळ्या प्रकारचा ऐतिहासिक परिसर कराडचा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याबरोबर आपल्याकडच्या पत्रकारांना एक वैचारिक उंची देखील आहे. मी इतर जिल्ह्यांमध्ये पण जातो, तिथं पण काही ठिकाणी काम करायची संधी मिळाली आहे. पण आपल्याकडं जो आनंद पत्रकार बांधवांशी चर्चा करताना होतो तितका आनंद हा दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर काही ठिकाणी होतो देखील. तरी सुद्धा मला असं वाटतं की आपल्याकडं थोडं उच्च विद्या विभूषित आणि समाजाची जाण असणारी एक पिढी, पत्रकारितेला त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केले अशी पिढी आपल्याकडे आहे. या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये मी निश्चित स्वरूपी कटिबद्ध राहीन. मी आदरणीय देवदास दादांना खूप खूप शुभेच्छा. आज त्यांना हा पुरस्कार मिळाला. पुरस्कार तर सांकेतिक आहे
पण मला असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि समाजामध्ये एक रेकग्निशन आपण ज्याला म्हणतो, नोंद म्हणतो लोकांमध्ये, तर सामान्य माणसामध्ये, मग तुमचा तो वाचक असेल पेपरचा किंवा राजकीय सामाजिक पुढारी असतील, जनरल ओपिनियन आपल्याबद्दलचं जे आहे ते चांगलं आहे, ही तुमच्या जीवनामध्ये मिळगत आहे असं मला आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे. आदरणीय ताई साहेब पण आलेले आहेत, त्यांचं पण योगदान आहे. शेवटी आपण तुमच्या कामामध्ये व्यस्त असताना कुटुंब सांभाळणं, तुम्हाला देखील जी काही मदत कुटुंब म्हणून लागते ती करणं, हे ताई साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळं सगळा हा शेवटी जीवनामधला टीम एफर्ट असतो आणि त्यामुळं आपल्या दोघांचाही सत्कार इथं होतोय, आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या वतीनं होतोय. आमच्या देखील आपल्याला सदिच्छा आहेत आणि भविष्य काळामध्ये अशीच आपण उत्तरोत्तर प्रगती करावी, आणखीन जीवनामध्ये मोठ्या गोष्टी आपल्याला अवगत व्हाव्यात आणि असंच समाजासाठी आपण काम करत राहा आणि आपल्याला जे काही लागेल, जे काही सहकार्य आमच्याकडनं शक्य आहे ते आम्ही सगळं सहकार्य करू. जो बंधुभाव आणि प्रेम आपण समाजाच्या प्रती आजपर्यंत बाळगलेलं आहे तेच आपण भविष्य काळात कायम ठेवावं एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वच्छते संदर्भातला पत्रकारितेकरताचा पुरस्कार या जिल्ह्याचे सुपुत्र, कराडचे सुपुत्र, आमचे सहकारी मित्र देवीदासजी मुळे यांना मिळाला आणि त्याबद्दल त्यांचा सत्कार पत्रकार बांधवांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. त्या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती श्री देवीदासजी मुळे, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मुळे वहिनी, आमचे सहकारी मेहमान राजेंद्र यादव, रणजित नाना, त्यांचे इतर सर्व माजी नगरसेवक, महसूल, पोलीस आणि इतर सर्व प्रशासनातले माझे सहकारी अधिकारी, या सत्कार समारंभाला आपल्याच एका बांधवाचा सत्कार आहे म्हणून मोठ्या संख्येनं जमलेली शहरातली आणि ग्रामीण भागातली, कराड परिसरामधली सर्व मान्यवर, माध्यम प्रतिनिधी, उपस्थित सन्मान्य बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम एका गोष्टीचा खुलासा करतो. ऐकलं होतं याच्या म्हणजे आम्ही पत्रकार परिषदेमध्ये वार्तालाप व्हायचा किंवा पत्रकार परिषद नसली तरी असं सहज गप्पा मारायला बसलो तरी चर्चा व्हायची, पण ती इतकं सुंदर भाषण प्राध्यापक होतं. मला वाटलं हे बहुतेक म्हणलं प्राध्यापक वगैरे असावे, कारण खूप सुंदर त्यांना माहित होतं की आपल्याला मोजक्या वेळेत मनोगत व्यक्त करायचंय आणि कशी सुरुवात झाली आणि पुरस्कार कसा मिळाला हे सगळं त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं. समाधान आपल्या सगळ्यांनाच वाटलं पाहिजे की शेवटी बघा, जिल्ह्यामध्ये आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळं नावलौकिक मिळवणारे अनेक मान्यवर आपल्या जिल्ह्यामध्ये, ह्या जिल्ह्याची एक परंपराच आहे. माध्यमातल्या म्हणजे प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आमचं सामाजिक राजकीय क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या परीनं त्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवणारी एक परंपरा आपल्या सातारा जिल्ह्याची आहे. आणि मग देवीदासमुळे मी सांगितलं की मी केव्हापासून स्वच्छतेच्या बाबतीत लिखाण करतो, ते म्हणले 5 वर्षात किमान मी 500 बातम्या लिहिल्या आणि वर्षाला सरासरी 100 बातम्या, 100, 110, 120 बातम्या झाल्या, म्हणजे दर 2 दिवसाआड एक बातमी, असा त्याचा अर्थ. म्हणजे थोडं बसल्या बसल्या गणित लावलं, एवढं गणित पक्क नाही माझं, पण जर 2 दिवसाआड एकदा पेपरमध्ये लोकांनी वाचलं, एकदा, 2दा, 3दा केले, पण माणसं ते वाचतच राहतात. मग काय इतक्या आत्मीयतेनं जेव्हा एखादा पत्रकार, एखादं वर्तमानपत्र एकाच विषयावरती सातत्यानं आपल्याला अपडेट देते किंवा सातत्यानं आपल्यामध्ये जरा सार्वजनिक बांधकाम खात्याचं कोण असलं तरी जरा सिस्टीम बंद करावं, नवीन करा बरं का. तुमचे कोण अधिकारी असतील ना त्यांना जरा सूचना द्या आपल्या कार्यालयाकडनं, आणि हे बरोबर नाही. कारण एवढ्या सारख्या वेळा ती आल्यानंतर बाकी शहरांनी काय केलं, बाकी जिल्ह्यांनी काय केलं, राज्य बाकीची पुढे काय गेली. आता त्यांनी सांगितलं की काही क्षेत्र अशी आहेत, काही पर्यटन स्थळ अशी आहेत की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छतेवरती भर दिला. त्यांनी उदाहरण दिलं, 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, आपल्याला स्वच्छता दिसती. तुम्ही चांगल्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटल दवाखान्यामध्ये गेला, का ती कोणाच्या तरी मालकीचं आहे, रस्ता कोणाच्याच मालकीचा नाही ना.
रस्त्याला मालक सरकार, शासन, म्हणजे नगरपालिका हद्दीत असलं तर मुख्य अधिकारी ही निर्माण मंडळी, जिल्हा परिषदेच्या हद्दीत असलं तर आमचे सदस्य मंडळी, सभापती मंडळी, आणि राज्य सरकार करत असलं तर आम्ही आमदार मंडळी. पण शेवटी लोकांच्या मनामध्ये ही भावना आली पाहिजे की शासनाचा रस्ता जरी असला तरी वापरतोय आपण, जायला यायला आपल्याला त्या रस्त्याने जायचे यायचे, मंडईला जायचं असू दे, मार्केटला जायचं असू दे, शाळा कॉलेजकडे जायला असू दे, किंवा कुठेही जायला असू दे, आपल्याला त्या ठिकाणून जायचंय. मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगेन, काय हरकत नाही नगरपालिकेचं नाव घ्यायला, की जेव्हा मी देवदासजी सर तुम्ही म्हणाला, मी पाठीमागच्या 2.5 वर्ष सुद्धा पालकमंत्री असताना स्वच्छ भारत अभियानासाठी सतत बैठका घेतल्या, आणि मी मागे जेव्हा बैठक घेतली ती बैठक झाल्यानंतर मी सातारा नगरपालिकेत गेलो, आणि सातारा नगरपालिकेमध्ये अचानक गेलो मी, आणि मुख्याधिकाऱ्यांना मी सांगितलं गेलं की तुम्ही स्वच्छते संदर्भात आतापर्यंत काय काय केलं त्याची थोडक्यात माहिती द्या. तो मुख्याधिकारी म्हणजे चांगला आहे, काम करणार आहे, त्यांनी मला मोबाईलमध्ये त्यांचं एक ऍप दाखवलं. ते ऍप मध्ये त्यांनी स्वच्छता मार्शल नेमले, स्वच्छता दूत नगरपालिकेचे. ते काय करतात, ते अशा ज्या ठिकाणी जागा आयडेंटिफाय त्यांनी केल्यात की तिथं लोक घरातलं आपलं सामान कचऱ्याचं प्लास्टिकच्या पिशवीत टाकायचं, 2 व्हीलरवर मध्ये ठेवायचं, जाता जाता पुढे जायचं. तर तो स्वच्छता मार्शल ते रेकॉर्डिंग करतो, रेकॉर्डिंग केल्यानंतर त्या गाडीच्या नंबरवरनं माणूस आयडेंटिफाय करून इमिजिएट त्यांच्यावर ऍक्शन होती. 1 ठिकाण 2 ठिकाणी तर त्यांनी मला असं दाखवलं रेकॉर्डिंग, इमिजिएट तो स्वच्छता मार्शल तिथे गेला, ते टाकणाऱ्या एक महिला होती, आणि त्यानं ते मार्शलचं कार्ड दाखवलं, मी नगरपालिकेचा स्वच्छता मार्शल आहे. दुसऱ्या क्षणाला ती महिला माघारी आली, टाकलेली पिशवी परत आपल्या स्कूटरवर घेतली, आणि कुठं घरात कचरा कुंडी असेल किंवा नगरपालिकेच्या जवळ कुठं कचरा कुंडी असेल त्या कचरा कुंडीत नेऊन टाकलं. अशा पद्धतीनं मायन्युटली काम हे या क्षेत्रामध्ये केलं पाहिजे. मी आता सातत्यानं याच गोष्टीचं सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना, कारण काय झाले नंतरच्या काळातल्या नगरपंचायतींवरती लोकप्रतिनिधी आहेत, पण ज्या 2022ला मुदती संपल्या त्या नगरपालिका, नगर पंचायतींना, नगर परिषदांना आता प्रशासक राज्य आहे, आणि त्याच्यामुळे मग ते पूर्ण एकाच मुख्याधिकाऱ्यावरती सगळं अवलंबून आहे. म्हणून मी आता टार्गेटेड काम आमच्या सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना दिले, आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की नगरपालिका क्षेत्राचं मॉनिटरिंग नुसतं जिल्हा प्रशासन अधिकाऱ्याकडनं, नगर परिषदेच्या नगर प्रशासन अधिकाऱ्याकडनं होणार नाही, त्याला आपण सुद्धा कलेक्टर ऑफिसकडनं त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे. तसंच ग्रामीण भागात सगळ्या बीडीओना, सगळ्या विस्तार अधिकाऱ्यांना, सगळ्या ग्रामसेवकांना, सगळ्या सरपंचांची आता मी गणपती झाल्यानंतर कार्यशाळा घेणार आहे साताऱ्यामध्ये, सगळे सरपंच उपसरपंच जिल्ह्यातले बोलवून या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारची धडक मोहीम ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण राबवणार आहोत. आता आपल्याला कराड नगरपालिकेला पारितोषिक मिळालं, तसंच पाचगणीलाही मिळालं आपल्या सातारा जिल्ह्यातल्या. म्हणजे या नगरपालिका जर करू शकतात तर बाकीच्या ठिकाणी का होणार नाही, आणि नेमकं तेच राईटली पॉइंट आउट करायचं काम देविदास मुळे सरांनी त्यांच्या लिखाणातनं केलं, आणि ती एक वेगळ्या प्रकारची जागरूकता नागरिकांमध्ये झाली, ग्रामीण शहरी भागातल्या लोकांच्या कडे ती वाचण्यात आल्यामुळे झाली, आणि त्याचं योग्य कौतुक हे राज्य सरकारने केलं. मुळे सर म्हणाले की मी मागे एकदा दोनदा ती मला बोलले की बरेच दिवस पेंडिंग आहेत. 19 ते 22च्या काळातलंच ती पेंडिंग राहिलं होतं. 19 ते 22 त्या काळामध्ये आम्ही पण होतो राज्यमंत्री, पण आमचं असं होतं की हात बांधलेले होते, आम्हाला काय करता येत नव्हतं. आणि मग 22 नंतर गोरखला त्यावेळी तुम्ही सांगितलं 22 नंतर मान्य शिंदे साहेब, मान्य फडणवीस साहेब, मान्य अजितदादा ह्या सगळ्या मंडळींनी असं ठरवलं की वेगवेगळे पुरस्कार आपले पत्रकारितेतले आहेत, नगरपालिका क्षेत्रातले आहेत, सामाजिक न्याय विभागाचे आहेत, समाजभूषण, असे जे पुरस्कार आहेत, सगळ्या पुरस्कारांचं एकत्रितपणानं आपण राज्यामधली घोषणा एकत्र करून त्याप्रमाणे हा निर्णय कालच्या विधानसभा झाल्यानंतर आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला. पण मी आता एवढं ग्वाही देतो सगळ्याच पत्रकार बांधवांना, केवळ पत्रकारांच्यासाठीचेच नाही पण इतर सुद्धा जे जे वेगवेगळे पुरस्कार आहेत ते पुरस्कार आता या वर्षी पुरस्कार जाहीर झाला की त्याचा निर्णय पुढच्या वर्षी झाला पाहिजे. कारण मूल्यांकनाची पद्धत आपण खूप बदललेली आहे. आता जुनी जी मूल्यांकनाची पद्धत होती किंवा त्याचं मूल्यांकन म्हणण्यापेक्षा त्या सगळ्याची माहिती संकलित करणं, एकत्रित
ते समराईज करणं आणि ती संबंधित विभागाच्या मान्य मंत्री महोदयांच्याकडं आवश्यकता असेल तर मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे सादर करणं, ह्याला एक वेगळा डाटा सिस्टीम या नवीन सरकारने या ठिकाणी तयार केली आणि ती अतिशय सुटसुटीत केल्या, सोपी केली आपण. त्यामुळं आमचं सगळ्यांचं राज्य सरकार म्हणून आम्ही त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत की हे पुरस्कार उलट मी तर म्हणतो अतिशय गतीने गेले पाहिजेत, अतिशय लवकर दिले पाहिजेत आणि मोटिवेशन, प्रोत्साहन असं चांगलं काम करणाऱ्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही सगळ्या मंडळींनी, आम्ही लोकप्रतिनिधींनी दिलं पाहिजे. शेवटी पत्रकार, माध्यम प्रतिनिधी हे आपलं काम करत असतात, पण चांगल्या कामाचं कौतुकच झालं नाही, चांगलं काम करतोय म्हणून कोणी पाठीवरती शाबासकीची थापच टाकली नाही, तर मग कळत न कळत माणूस थोडासा डिमॉरलाइज होतो. बाबा एवढं चांगलं करून सुद्धा जर आपली कोणी दखल घेत नसेल, कोणाला काय प्रत्येकाला पैशाच्याच पारितोषिकाची इच्छा असते असं नाही, पण एक मानपत्र मिळावं, एक प्रशस्ती म्हणजे सर्टिफिकेट मिळावं, कुठेतरी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरावरती आपला सन्मान व्हावा आणि आपण एखाद्या छोट्या गावातनं येऊन या स्वच्छतेच्या किंवा इतर कुठल्याही विषयावरती राज्यासाठी काय चांगलं केलं हे राज्याला माहिती व्हावं, ही त्यांची भावना असते. आणि ते काम आमचं हे महायुतीचं सरकार हे नक्की इथून पुढच्या काळामध्ये करेल. फार मोठं भाषण करण्याची ही वेळ नाही, मुळातच आपल्याला सगळ्यांना उशीर झालेला आहे, पण तरी सुद्धा आज देवदास मुळे सरांच्या सौभाग्यवती पत्नी या ठिकाणी आहे आणि शेवटी कुठलंही काम करताना अर्धांगिनीचा वाटा त्याच्यामध्ये निश्चितच मोठा असतो. त्यांचं पाठबळ, त्यांचं साथ, त्यांचं सहकार्य हे निश्चितच त्यांना या पुरस्कारामध्ये त्यांचा सुद्धा वाटा आहे. म्हणूनच आपण नेहमी असा पुरस्कार देताना उभयतांचा सत्कार या ठिकाणी करत असतो. तर वहिनींचं सुद्धा मी अभिनंदन करेन की त्यांनी सुद्धा देवदास मुळे सरांना या कामात चांगली साथ केली, चांगलं सहकार्य केलं. त्यांची दोन्ही मुलं या ठिकाणी आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि देवदास मुळे सरांना एवढंच सांगेन मी की आता स्वच्छतेच्या बाबतीतलं तुमच्या कामावरती शिक्कामोर्तब झाला, आता एखादा नवीन विषय निवडा आणि त्याही विषयावरती असंच किंवा ह्याच्यापेक्षा अधिक चांगलं काम, कारण तुमची ती क्षमता आहे, तुम्ही नक्की ते करू शकाल आणि असं काम आपण करा. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला या सगळ्या कामामध्ये जे जे सहकार्य लागेल ते करण्याला मी निश्चितपणे आपल्या बरोबर आहे. पुन्हा एकदा राज्य सरकारच्या स्वच्छता अभियानाच्या संदर्भातला पत्रकारितेतला पुरस्कार आपले जिल्ह्याचे सुपुत्र, कराडचे सुपुत्र श्री देवदासजी मुळे सरांना मिळाला, त्याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वच्छता सर्वेक्षणाचे मापदंड किंवा मूल्यांकनाची पद्धत आम्ही बदललेली आहे. मात्र एक गोष्ट तुमच्या आमच्या दृष्टीनं ती चांगली आहे की सद्गुरू गाडगे महाराज यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा आणि वारसा मूल्यांकनाची पद्धत सोपी केलेली जरी आहे ती स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यापेक्षा एक स्वागताची गोष्ट अशी आहे की सद्गुरू गाडगे बाबांनी स्वच्छतेचं महत्त्व अवघ्या देशाला घालून दिलेलं आहे. तोच वसा आणि वारसा आपलं राज्य सरकार आभार व्यक्त करण्यासाठी माझे सहकारी अशोक मोरे यांना या ठिकाणी स्वागत. खरं तर पत्रकारांच्या वाट्याला सन्मानांचे क्षण फार मोजके असतात. त्यामध्ये देवदास मुळे यांचा सन्मान शासनाच्या वतीने झाला. त्यांनी चांगल्या पद्धतीने लिखाण केलं. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती अभियानामध्ये चांगल्या पद्धतीने लिखाण करून त्यांनी हा सन्मान मिळवला. त्याचं आम्हाला खूप समाधान आहे. पत्रकाराची आमची फॅमिली म्हणून आणि पत्रकारांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांचा हा सन्मान होतोय, त्याचा विशेष आनंद आहे. त्यापूर्वी सुद्धा कराडमधील पत्रकारांनी शासनाच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. आमचे कार्यालय प्रमुख सतीश मोरे सर यांना महाराष्ट्राचा नंबर 1 संत गाडगेबाबा स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियानाचा महाराष्ट्राचा 1 नंबरचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर हेमंत पवार यांना शेतीमित्र, आनंदा थोरात यांना शेतीमित्र मिळाला. गोंदीचे अमोल जाधव आहेत, त्यांना शासनाने सन्मान केला. कराडमधले पत्रकार शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमांत नेहमीच सहभागी होऊन प्रचार प्रसिद्धीचं फार चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आणि या देवदास मुळे यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहणारे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री सन्माननीय देसाई साहेब, त्याचबरोबर आमदार सन्माननीय अतुल भोसले बाबा, त्याचबरोबर नगरसेवक राजेंद्र सिंह यादव साहेब, आमचे मित्र रणजित नाना,
नंतर